पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा खुलासा झालाय। आरोपी सिया गोयलनं केतनचा काटा काढण्यासाठी तिच्या प्रियकरासोबत मिळून चक्क 3 वेळा लोहगड किल्ल्याची रेकी केल्याचं तपासात उघड झालंय। केतन आणि आरोपी सिया गोयल यांचा साखरपुडा झाला होता, पण सियाचं चेतन चौधरी नावाच्या मुलासोबत प्रेम होतं आणि चेतन चौधरी सोबत राहण्यासाठी सियानं केतनला संपवण्याचा प्लॅन केला। त्यांनी 31 मेला लोहगडावर रेकी केली होती, तर 4 जूनचा प्लॅन केतनच्या आईच्या विरोधामुळे कॅन्सल झाला होता। मग 14 जूनला सियानं पुन्हा हट्ट करून केतनला दुसऱ्यांदा लोहगडवर नेलं। तिथे तिनं पहिल्यांदा त्याला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला, पण केतन सुदैवानं झुडपांमध्ये अडकून वाचलं। आपला प्रयत्न फसल्याचं लक्षात येताच सियानं साप आला असं बनाव रचत केतनला भीतीपोटी मिठी मारली। 19 जूनला या दोघांचं महाबळेश्वरला जाण्याचं नियोजन आधीच ठरलं होतं। तरीही सियानं तिच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजेच 18 जूनला पुन्हा लोहगडला जाण्याचा हट्ट केला। तिथे आधीच पोहोचलेला प्रियकर चेतन चौधरीनं सियाच्या मदतीनं केतनला गाठलं आणि थेट खोल दरीत ढकलून दिलं, ज्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। पोलिसांना चकवा देण्यासाठी प्रियकर चेतननं स्वतःचा मोबाईल घरीच ठेवला होता। तसंच स्वतःची ओळख लपवण्यासाठी त्यानं भर उन्हाळ्यात चक्क फुल जाड हुडी घातली होती। मात्र कडक उन्हात हुडी घालून संशयास्पदरित्या वावरणारा चेतन टोल नाक्यावरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्याच्या याच वेशभूषेमुळे पोलिसांना संशय बळावला। लोहगड ग्रामीण पोलिसांनी या CCTV फुटेजच्या आधारे सखोल तपास करत सिया आणि चेतनच्या कटाचा पर्दाफाश केला। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा।